डोंबिवलीकर वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी। मागील वर्षभर शहरातील वाहतूक अडथळे आणि चुकीच्या पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली। माळेगाव कारखाना मतमोजणी प्रक्रियेमध्ये महिला राखीव प्रवर्ग गटामधून अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना 731 मते तर ज्योती मुलमुले यांना 648 मते, तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना 713 मते तर सुमन गावडे यांना 551 मते आहेत। महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत। कल्याण पूर्व येथील योगेश्वर टॉवरच्या संरक्षण भिंत कोसळली। या घटनेला जबाबदार कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात कारवाई करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाची होती। तसेच टॉवरची संरक्षण भिंत कोसळल्या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू, केडीएमसीचे स्पष्टीकरण। पंचमुखी महादेव मंदिर ते दुर्गा वेस पर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने करा अशी मागणी या भारतातील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे। निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे। या परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण झालेली आहे। जालना शहरातील 2 दूध डेअरीवर महानगरपालिका पथकाने कारवाई करत 2 क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत। सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही या दूध डेअरीमधून या प्लास्टिकचा सर्रासपणे वापर सुरू होता। गेले 18 दिवस आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्यासाठी लांजा वन विभागाची भेटीसाठी धडपड करत असून आईची आणि बाळाची ताटातूट झाली। केवळ 1 महिन्याच्या बछड्याची आईशी भेट होण्यासाठी लांजा वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतात 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती। ही आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत म्हणजेच तब्बल 21 महिने लागू होती। भारताच्या लोकशाही इतिहासातील ही एक अत्यंत वादग्रस्त व लक्षवेधी घटना ठरली। शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन साधण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा की पढाई या उपक्रमाला चंद्रपूरमध्ये प्रारंभ झाला। या उपक्रमाचे उद्घाटन मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात संपन्न झाले। देशात आणीबाणी लागू झाली या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत असताना केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही राज्य शासनाच्या सूचनांनुसार आणीबाणी कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारा संविधान हत्या दिवस कार्यक्रमात राबवण्यात आला। खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या चौक येथील विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल ददाल यांच्या उपस्थितीत पार पडला। चौक परिसरात अनेक वाड्या वस्त्या असल्याने स्वतंत्र पोलीस चौकी आहे। याच पोलीस चौकीचे विस्तारित सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून याचा उद्घाटन सोहळा पार पडला। डोंबिवली मोठा गाव परिसरात रिक्षाची आणि कारची धडक झाली। नंतर कार चालकाने 70 वर्षीय रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना बेदम मारहाण केली असून 2 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली। या सर्व प्रकरणामुळे रात्री 3 वाजता रिक्षा चालकाची मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली। यवतमाळच्या साकोरहेटी या गावातील ई क्लासच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असून पेरणी केलेल्या शेत जमीन सोलर प्रकल्पाला देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे। इयत्ता पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाविरुद्ध काम करणारे मराठी अभ्यासक डॉक्टर दीपक पवार यांनी केंद्राच्या टीमसोबत दादर येथे टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई हे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत अमरावतीकरांनी केले। जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमानिमित्त सरन्यायाधीश अमरावतीमध्ये आले होते। काल आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली। आणीबाणी पहिल्यांदाच इंदिरा गांधी यांनी लागू आणि जनसंघाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकले। आज काँग्रेस भारतीय जनता पार्टीवर संविधानाच्या हत्येचा आरोप करत आहेत, पण खरी घटनेच्या हत्येची सुरुवात काँग्रेसच्या काळातच झाल्याचा दावा जालन्यातील भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी केली आहे। राज्य सरकार एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर महिलांच्या अकाउंटवर टाकत असताना दुसरीकडे यापूर्वीपासूनच सुरू झालेल्या श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांकडे मात्र राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप धुळे तालुक्यातील बाळापूर गावातील लाभार्थ्यांनी केला आहे। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे। पंचक्रोशातील भाविकांनी गडाच्या दिंडीत सहभाग घेत विठू नामाचा जयघोष केला। अनेक वर्षापासूनची परंपरा असलेल्या संत वामनभाऊ महाराजांच्या दिंडीत यंदाही वारकऱ्यांचा उत्साह दिसून आला।
पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता आणखी सुखकर होणार असून पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या जवळपास 13.5 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला अखेर मान्यता मिळालेली आहे। महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे। जिल्ह्याला या कर्करोगापासून मुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर काम करणे आवश्यक आहे। पहिल्या टप्प्यात समुद्रपूर तालुक्यापासून याची मोहीम स्वरूपात सुरुवात करणार असे खासदार अमळ काळे यांनी सांगितले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता नव्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात नुकतीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत 10 गावांच्या महिलांनी येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले असून धक्कादायक बाब म्हणजे या महिलांना बालविकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पैसे मागितल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे। राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो। सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले। रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील रसायनी पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सेंटर रूमचे लोकार्पण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले। पोलीस ठाणे सिटी चौक परिसरामध्ये दुचाकी आणि 4 चाकी वाहने बेवारस परिस्थितीमध्ये मिळून आल्या होत्या। तसेच सदर वाहनाच्या लिलाव करिता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनांचा लिलाव करण्यात आला। विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली असून काही महिन्यातच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार असल्याने हालचाली वाढल्या आहेत। सध्या विमानतळाचे काम सुरू आहे, त्यामुळे विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणी केली। महाराष्ट्राचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डांगोर यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत बैठक घेतली असून आयुक्त अभिनव गोयल सफाई कामगारांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। पुण्यात शनिवार वाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचा राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची बातमी माध्यमाद्वारे समोर आली असून या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे। या प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांनी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगास सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत। साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत जयश्री पवार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता। या पार्श्वभूमीवर अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होते, मात्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर हे साक्री नगरपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न झाल्याने काही काळ अविश्वास प्रस्ताव आणि चर्चा प्रक्रिया रेंगाळल्याने अविश्वास प्रस्तावाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील सरकारी रुग्णालयाच्या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय आहे, मात्र या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रुग्णसेवाच मिळत नसल्याचे स्वतः रुग्णांनी म्हटले आहे। या ठिकाणी रुग्ण आपल्या आजारावर रुग्णालयात आले असता या रुग्णांना संबंधित डॉक्टर बाहेरून औषध आणायला लावतात। मग जर सरकारी रुग्णालयात औषधे बाहेरून आणावी लागत असेल तर मग हे रुग्णालय कशासाठी असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपचारांसाठी आलेल्या रुग्णांनी उपस्थित केला आहे। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल नागरिकांना रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले। नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याचे तक्रारी खोपोली पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आल्या होत्या। याची खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी दखल घेत हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना सुपूर्द केले आहेत। यवतमाळ बस स्थानकावर एसटीने बसने 65 वर्षीय महिला चिरडल्याचे प्रकार घडला असून नागपूर येथे उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला। देवसिंग चव्हाण राहणार पारिजात सोसायटी यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे।